जे मेथीची भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी जर अशा पद्धतीने मेथीची भजी करून दिली तर ते नक्कीच मेथीची ही भजी आवडीने खातील. चला तर मग पटकन ही गोल गरगरीत मेथीची भजी कशी करायची ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची, एक अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर एक पाव चमचा धने पावडर, एक पाव चमचा जिरे पावडर, थोडासा ओवा घालून घ्यायचा आणि एक चमचाभर तेल घालून घ्यायचं. आणि शेवटी यामध्ये चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची. मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतलेली. आता ही 1 वाटी घालून घ्यायची. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे. आता हे सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. बेसन मेथीच्या भाजीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. जर एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने याचं पीठ बनवायचं की जेणेकरून हे भजी सोडताना अशा पद्धतीने हे भजी गोल झाले पाहिजेत. जर ह्याच्यापेक्षा पीठ पातळ झालं तर आपलं भजी चपटे होतील, त्यामुळे अशा पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं. आणि ज्यावेळी आपण भजी करणार आहोत त्यावेळी यामध्ये लास्टला शेवटी थोडासा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा, एक चिमटभर खाण्याचा सोडा घालून घ्यायचा. आणि आता हे पुन्हा यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला खाण्याचा सोडा घालायचा नाही, ज्यावेळी आपण भजी तेलात सोडणार आहोत त्याचवेळी खाण्याचा सोडा घालून घ्यायचा. आता हे पुन्हा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झाले की यामध्ये एक एक भजी अशा पद्धतीने गोल सोडून घ्यायचा. पीठ आपलं अजिबात पातळ झालेलं नाही, त्यामुळे हे भजी व्यवस्थित गोल पडतायत. अशा पद्धतीने एक एक भजी जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच घालून घ्यायचे. आणि मीडियम गॅसवर 1 ते 3 ते 4 मिनिट हे तळून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर वरून ते करपतील आणि आतून पीठ आपलं कच्चं राहील. त्यामुळे मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट हे चांगले तळून घ्यायचे. आणि हे भजी वरून कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्टला होतात. आणि याला सतत असं अलटीपलटी करायचं, कारण का हे भजी गोल आहेत, त्यामुळे सगळीकडून याचा कलर एकसारखा झाला पाहिजे. त्यामुळे सतत याला अलटीपलटी करत राहायचं. जवळजवळ आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि हे आता भजी आपलं चांगलं तळून झालेलं आहे. आता याला मी साईडला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने जे राहिलेले भजी आहेत ते देखील मी सगळे इथं तळून घेणार आहे. अशा पद्धतीने इथं मी हे सगळे भजी तळून घेतलेले आहेत. तुम्हाला एक मी इथे कट करून दाखवते. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट भजी हे होतात आणि खायला देखील तेवढेच छान लागतात. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मेथीची भाजी न खाणारे देखील मस्त आवडीने खातील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.